नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, सक्सेस मिशन या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भूगोलमधले आणि नागरिकशास्त्रातले काही PYQ पाहणार आहोत जे 2025 साली विचारले होते. चला तर सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, भारतीय संविधानाच्या कलम 324 नुसार टिंबटिंब या स्वायत्त यंत्रणेची निर्मिती केली आहे. ऑप्शन ए सर्वोच्च न्यायालय, ऑप्शन बी निवडणूक आयोग, ऑप्शन सी भारतीय अणुऊर्जा आयोग आणि ऑप्शन डी इस्रो. तर याचं उत्तर जे आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे काय आहे सर्वोच्च न्यायालय ऑप्शन ए हे कलम 124 नुसार आहे. तर जे भारतीय अणुऊर्जा आयोग आणि इस्रो या काय आहेत, या देखील एक विशेष अधिकाराने तयार झालेले किंवा स्वायत्त संस्थांमध्ये त्यांचे विशेष अधिकाराने तयार झालेले या स्थापन झालेल्या संस्था असतात. तसेच निवडणूक आयोग जे आहे ते ऑप्शन बी जे आहे ते कलम 324ने काय झालं आहे, स्वायत्त यंत्रणेची निर्मिती केली गेली आहे. तर याची अजून माहिती घेऊया. निवडणूक आयोग कलम 324. भारताचा निवडणूक आयोग ही एक स्वायत्त आणि घटनात्मक संस्था आहे. देशात मुक्त आणि न्याय निवडणुका घेणे, उदाहरणार्थ लोकसभा, राज्यसभा आणि विधानसभेच्या. तसेच याची स्थापना जी झाली आहे ती 25 जानेवारी 1950 साली झाली आहे. हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो. मी आधी सांगितलं होतं की सर्वोच्च न्यायालयाचं कलम हे 124 आहे. पुढचा प्रश्न पाहू. महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या संदर्भात गटात न बसणारा जिल्हा ओळखा. तर आपल्या इथे महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत आणि त्यामधून 34 जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदा आहे. तर ते याच्यामध्ये पुणे, नाशिक, सिंधुदुर्ग हे जिल्हे आहेत. परंतु मुंबई उपनगर आणि मुंबई शहर हे काय आहे, मुंबई उपनगर आणि मुंबई शहर हे दोन काय तिचे जिल्हा परिषदा नाही आहेत. त्यामुळे येतं बरोबर उत्तर कोणतं येणार आहे, म्हणजे गटात न बसणारा जिल्हा हा मुंबई उपनगर असणार आहे. त्याची अजून माहिती घेऊ पुढे. तर मुंबई उपनगर हे जिल्हा परिषद म्हणजे काय, तर ही ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्था आहे. मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन्ही जिल्हे 100% शहरी अर्बन आहेत. येथे ग्रामीण भाग आणि ग्रामपंचायती नसल्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद अस्तित्वात नाही. महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत पण जिल्हा परिषद फक्त 34 आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. नगर परिषद चे अधिकारी असतो मुख्य अधिकारी. तर महानगरपालिकेचा कोण आहे, तर मुख्य कार्यकारी अधिकारी हे प्रशासकीय अधिकारी असतात. तर आणि अध्यक्ष आणि महापौर हे राजकीय पदे आहेत. तसेच मग याचं उरलेलं ऑप्शन कोणतं येणार आहे, तर याचं बरोबर उत्तर येणार आहे ऑप्शन क्रमांक बी आयुक्त. कसं ते पाहूया आपण पुढे. तर संस्था नगर परिषद, प्रशासकीय अधिकारी कोण आहे, मुख्य अधिकारी आणि राजकीय प्रमुख आहे नगराध्यक्ष. महानगरपालिकेचं कोण आहे, आयुक्त. प्रशासकीय प्रमुख कोण, आयुक्त आणि राजकीय प्रमुख महापौर. जिल्हा परिषदेचं मुख्य कार्यकारी अधिकारी आणि राजकीय प्रमुख कोण, अध्यक्ष. पुढेचा प्रश्न पाहूया. रांची हे शहर कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे, तर ऑप्शन ए बिहार, ऑप्शन बी झारखंड, ऑप्शन सी छत्तीसगड आणि ऑप्शन डी ओडिसा. तर याचं बरोबर उत्तर कोणतं आहे, तर हे जे आहे रांची हे शहर आहे ना झारखंडमध्ये आहे. पर्यटन शहर कोणतं आहे, रांची हे पर्यटन शहर कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे, तर ते झारखंड या राज्यामध्ये स्थित आहे. त्याची थोडी माहिती घेऊया. झारखंड हे राजधानी रांची ही झारखंड राज्याची राजधानी आणि प्रमुख पर्यटन शहर आहे. रांचीला धबधब्याचे शहर किंवा सिटी ऑफ वॉटरफॉल अशी देखील म्हटले जाते. निर्मिती कधी झाली, तर 15 नोव्हेंबर 2000 रोजी बिहार राज्यातून झारखंड वेगळे झाले व हे विशेष नोंद म्हणजे कर्कवृत्त देखील याच शहरातून जाते. कोणत्या शहरातून, रांचीमधून जाते. लक्षात ठेवा ही गोष्ट. पुढचा प्रश्न पाहूया. भारतामध्ये एक प्रमाणवेळ निश्चित केली असून ब्राझीलमध्ये टिंबटिंब प्रमाणवेळा निश्चित आहेत. ऑप्शन ए 5, ऑप्शन बी 2, ऑप्शन सी 3 आणि ऑप्शन डी 4. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. आता 4 कसे, कारण भारतामध्ये एकच प्रमाणवेळ आहे. कारण की भारताचा जो
पूर्ण त्याचं उत्तर पाहूया. तर ज्याचा रेखावृत्तीय विस्तार जो आहे तो भारताचा कसा आहे, कमी आहे, परंतु ब्राझीलचा कसा आहे, जास्त आहे. तुम्ही पाहू शकता ब्राझीलचा जो रेखावृत्तीय विस्तार आहे तो जास्त आहे. त्याच्यामुळे त्यांनी ग्रीनविच टाईमलाईन दिलेली आहे ती कशी आहे, ती GMT 2 तास, GMT 3 तास आणि GMT 4 तास 5 तास अशा प्रमाणवेळा तिथे वेगवेगळ्या आहेत. म्हणजे तिथे एकच प्रमाणवेळ ठरवू शकत नाही. त्यामुळे तिथे 2 तास पुढे, 3, 4 आणि 5 तास पुढे अशी ती प्रमाणवेळ आहे. जी ग्रीनविच शहराची जी प्रमाणवेळ आहे त्यापेक्षाही 2 तास, 3 तास, 4 तास, 5 तास असे प्रकारे ती प्रमाणवेळ ही तेथील रेखावृत्तीय विस्तार हा खूप मोठा असल्यामुळे केली गेलेली आहे. तसेच भारताचा जर विचार केला तर भारताचं जे आहे रेखावृत्तीय विस्तारानुसार भारताची जी प्रमाणवेळ आहे ती 5.5 तास ही ग्रीनविच जी रेखावृत्तीय प्रमाणवेळ आहे त्या वेळेपेक्षा जास्त आहे. पुढचा प्रश्न पाहूया. टिंबटिंब ही नदी पश्चिम वाहिनी नदी म्हणून ओळखली जाते. ऑप्शन ए महानदी, ऑप्शन बी गोदावरी, ऑप्शन सी नर्मदा आणि ऑप्शन डी कावेरी. तर याच्यामध्ये महानदी, गोदावरी आणि कावेरी या 3 नद्या कशा आहेत, त्या पूर्ववाहिनी नद्या आहेत. तसेच नर्मदा नदी जी आहे ती काय आहे, पश्चिम वाहिनी नदी आणि सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी देखील तिला म्हणून देखील तिला काय होत जातं, ओळखलं जातं. म्हणजे याचं बरोबर उत्तर कोणता येणार आहे, तर याचं बरोबर उत्तर येणार आहे ऑप्शन क्रमांक सी नर्मदा. कारण नर्मदा नदी हीच काय आहे, पश्चिम वाहिनी नदी आहे. महानदी, गोदावरी आणि कावेरी या पूर्ववाहिनी नद्या असून त्या बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात आणि जी नर्मदा नदी आहे ती अरबी समुद्राला जाऊन मिळते. याच्याबद्दल आणखी माहिती घेऊ पुढे. तर पश्चिम वाहिनी नद्या ज्या प्रमुख पश्चिमेकडून वाहून अरबी समुद्राला मिळतात. तसेच नर्मदा ही भारतातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे. ती खचदरीतून वाहते आणि पूर्व वाहिन्या नद्यांमध्ये गोदावरी, महानदी आणि कावेरी या नद्या पूर्वेकडून वाहून बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात. पुढचा प्रश्न पाहूया. भारतातील जागृत ज्वालामुखी टिंबटिंब येथे पाहावयास मिळते. तो ऑप्शन ए दख्खनचे पठार, ऑप्शन बी हिमालय पर्वत, ऑप्शन सी अंदमान बेटे आणि ऑप्शन डी निलगिरी पर्वत. तर विद्यार्थी मित्रांनो, हे कुठे जागृत ज्वालामुखी, तर जागृत ज्वालामुखीचे ठिकाण आहे ऑप्शन सी अंदमान बेटे. तर अंदमान बेटावर एक बेट आहे, त्या बेटावर जागृत ज्वालामुखी आहे, बॅरन बेट. तर अंदमान बेटावर जे बॅरन बेट आहे ते बॅरन बेट हे अंदमान समुद्रातील हे बेट भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखीचे ठिकाण आहे. स्थान हे अंदमान आणि निकोबार बेटाच्या समूहात पोर्ट ब्लेअरच्या ईशान्य स्थित आहे. लावाचा प्रवाह हे प्रामुख्याने काळा तरीने बाहेर पडतात व निर्माण झाले आहे, पण तो आता जागृत नाही आहे. पहिला होता परंतु आता तो कसा आहे, जागृत नाही आहे. पुढचा प्रश्न पाहूया. आम्ही भारताचे लोक या शब्दाने संविधानाच्या कोणत्या भागाची सुरुवात होते. तर ऑप्शन ए कलमाची, ऑप्शन 2 सूचीची, ऑप्शन 3 उद्देशिकेची आणि ऑप्शन 4 परिशिष्टाची. तर याचं बरोबर उत्तर कोणतं येईल, तर याचं बरोबर उत्तर येईल ऑप्शन क्रमांक 3 उद्देशिकेची. तर उद्देशिकेलाच काय म्हटलं जातं, तर उद्देशिकेलाच प्रस्ताविका किंवा सरनामा असे देखील म्हटले जाते. याच्याबद्दल थोडी माहिती घेऊ. उद्देशिका स्पष्टीकरण. भारतीय संविधानाच्या उद्देशिका म्हणजे आम्ही भारतीय लोक या शब्दाने सुरू होते. ही दर्शविते की संविधानाचा मूळ स्रोत, ताकद आणि अंतिम अधिकार भारताची जनता आहे. उद्देशिका ही संविधानाची ओळख आणि त्याचा आत्मा मानले जाते. तसंच त्याला मी आधी सांगितल्यासारखं त्याला प्रस्ताविका किंवा सरनामा असे देखील म्हणतात किंवा शब्द चेंज करून प्रश्न विचारू शकतात यावर. पुढचा प्रश्न पाहूया. खालील विधाने कोणत्या देशाच्या संविधानाच्या संदर्भात आहेत. 1. हे संविधान इसवी सन 1781 मध्ये अंमलात आले. या संविधानात केवळ 7 कलमांचा समावेश आहे. हे संविधान लिखित स्वरूपाचे आहे. 81 किंवा 89 काहीतरी आहे ते नंबर. तर हे ऑप्शन 1 अमेरिका, ऑप्शन 2 इंग्लंड, ऑप्शन 3 भारत आणि ऑप्शन 4 जर्मनी. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक
1, कारण हे भारताच्या संदर्भातलं नाही आहे. हे तिन्ही पण जे विधाने दिलेले आहेत ते काय आहे, भारताच्या संदर्भातली नाही आहे. हे संविधान इसवी सन 1781 मध्ये अंमलात आले, हे भारताचं नाही आहे. हे संविधान 7च कलम आहेत, हे देखील भारताचं नाही आहे. हे संविधान लिखित स्वरूपात आहे, हे लिखित स्वरूपात तर सगळेच असतात, त्यामुळं हे काय आहे की हे भारताचं नाही आहे. हे कोणाचं आहे तर अमेरिकेचं आहे. तर पुढचं पाहूया, त्याचं उत्तर थोडंसं. अमेरिकेचे संविधान हे जगातील सर्वात जुने लिखित संविधान आहे. ते 1781 मध्ये लागू झाले आणि त्यात प्रशासनाची मूलभूत चौकट ठरवण्यात आली. फक्त 7 कलमे आहेत. तुलनेने इंग्लंडचे संविधान अलिखित आहे, तर भारताचे संविधान जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. पुढचा प्रश्न पाहूया. व्यक्तीच्या मूलभूत हक्काचा भंग झाल्यास न्यायालयाकडे दाद मागता येते. हे खालीलपैकी कशाचे उदाहरण आहे? ऑप्शन 1 संविधानात्मक उपाययोजनेचा हक्क, ऑप्शन 2 धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क, ऑप्शन 3 सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क आणि ऑप्शन 4 समानतेचा हक्क. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 संविधानात्मक उपाययोजनेचा हक्क. तो कसा ते पाहूया. तर संविधानात्मक उपाययोजनेचा हक्क भारताच्या संविधानामध्ये कलम 32 नुसार संविधानात्मक उपाययोजनेचा हक्क राईट टू कॉन्स्टिट्यूशन रेमेडीज दिला आहे. नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन झाल्यास तो थेट सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या कलमाच्या संविधानाचा आत्मा आणि हृदय देखील काय म्हटले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भारताच्या संविधानातील मार्गदर्शक तत्वांमधील कलमनुसार परराष्ट्र धोरणाची व्यापक चौकट स्पष्ट करण्यात आली आहे. कोणत्या कलमाने? तर ऑप्शन 1 50, ऑप्शन 2 51, ऑप्शन 3 21 आणि ऑप्शन 4 39. तर परराष्ट्र धोरण म्हटलं की ऑप्शन येतो 51, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2. कसं ते पाहूया. तर योग्य उत्तर 2 51. कलम 51 आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा हे कलम संविधानाचा भाग 4 मध्ये राज्याच्या धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये आहे समाविष्ट आहे. यानुसार भारत सरकार आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा वाढवणे आणि राष्ट्रामध्ये न्याय व सन्माननीय संबंध राखणे यासाठी प्रयत्नशील असते. हेच भारताच्या परराष्ट्र धोरणाचे मुख्य पाया आहे. कलम 50 न्यायमंडळाला कार्यकारी मंडळापासून वेगळे करणे आणि कलम 21 मध्ये जीवित आणि व्यक्ती स्वातंत्र्याचे संरक्षण हा मूलभूत तत्व नसून मूलभूत हक्क आहे. तसेच कलम 39 राज्याने अनुसवांच्या धोरणाची विवक्षित तत्वे म्हणजेच उपजीविकेचे साधन आणि समान वेतन हे काय कलम 39 मध्ये दिलेलं आहे. म्हणजे इतर जे 4 ऑप्शन आहेत त्याचं देखील इथं स्पष्टीकरण आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पहिल्या महायुद्धासंदर्भात खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? ऑप्शन 1 1914 ते 1918 या कालावधीमध्ये पहिले महायुद्ध झाले. पहिल्या महायुद्धामध्ये ब्रिटन, फ्रान्स, इटली व अमेरिका या मित्र राष्ट्रांचा गट होता. आता इथं पहिलं ऑप्शन बरोबर आहे. मित्र राष्ट्रांचा गट होता ब्रिटन, फ्रान्स, रशिया, इटली, अमेरिका हे पण बरोबर आहे. पहिल्या महायुद्धामध्ये जर्मनी, ऑस्ट्रेलिया, हंगेरी, तुर्कस्तान व बल्गेरिया या मध्ययत राष्ट्रांचा देखील गट होता. हे पण ऑप्शन बरोबर आहे. म्हणजे हे तिन्ही ऑप्शन बरोबर आहे. मग इथं कोणतं ऑप्शन बरोबर येईल? ऑप्शन क्रमांक 1 विधान अ, ब, क हे काय येणार इथं बरोबर येणार आहे. बाकीचे दुसरं, तिसरं आणि चौथं हे काय येणार आहे चुकीचे येणार आहे. पुढे पाहूया. बरोबर उत्तराचं थोडे स्पष्टीकरण. दिलेल्या सर्व विधाने अचूक आहेत. पहिले महायुद्ध हे WWI खऱ्या अर्थाने जागतिक संघर्षाचे रूप होते. ते प्रामुख्याने 2 महासत्तांच्या गटात लढले गेले. मित्र राष्ट्र व मध्यवर्ती राष्ट्र या सेंट्रल पॉवर या युद्धाचा जगाच्या राजकीय नकाशात कायमच काय होत त्यामुळं जगाचा नकाशाच या युद्धांमुळे काय झाला बदलला होता. पुढचा प्रश्न पाहू. मॅकमोहन रेषा ही खालीलपैकी कोणत्या 2 देशांमधील आंतरराष्ट्रीय सीमेशी संबंधित आहे? तर ऑप्शन 1 भारत व पाकिस्तान, ऑप्शन 2 भारत व नेपाळ, ऑप्शन 3 भारत व चीन आणि ऑप्शन 4 भारत व अफगाणिस्तान. तर विद्यार्थी मित्रांनो याचं बरोबर उत्तर सांगा कोणतं बरोबर येईल.
तर भारत आणि पाकिस्तान जे आहे ती कोणती रेषा आहे? भारत पाकिस्तान जी रेषा आहे ती रेड क्लिफ रेषा आहे. तसेच भारत आणि नेपाळची जी रेषा आहे ती मार्क लाईन रेषा आहे. तसेच भारत आणि अफगाणिस्तानची जी रेषा आहे ती आहे ड्युरॉन लाईन. तसेच मग आता कोणतं ऑप्शन उरलं? तर ऑप्शन क्रमांक उरला आहे इथे लास्टचं भारत आणि चीन. म्हणजे मॅकमोहन रेषा जी आहे ती काय आहे? भारत आणि चीनच्या मध्ये आहे. तर याचं स्पष्टीकरण पाहूया. तर मॅकमोहन रेषा ही भारत आणि तिबेट म्हणजे सध्या चीनच्या नियंत्रणाखाली आहे यांच्यातील आंतरराष्ट्रीय सीमा दर्शवते. ही सीमा 1914च्या शिमला करारानुसार सर हेनरी मॅकमोहन यांनी निश्चित केली होती व भारत पाकिस्तान सीमेला रेड क्लिफ रेषा म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे हा व्हिडिओ संपला आहे. तुम्ही जर असेच मी व्हिडिओ तुमच्यासाठी पाहत जाईन म्हणजे बनवत जाईन. तुम्ही हे व्हिडिओ पूर्ण पाहत जा आणि स्किप करत नका जाऊ. पूर्ण व्हिडिओ पाहत जा. लाईक करायला विसरू नका. जर सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद.